गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारींच्या घटनांनी बदनाम होत असल्याचे चित्र आहे। मागील 5 वर्षात या जिल्ह्यात तब्बल 276 खून तर 766 जणांच्या हत्येचे प्रयत्न झाले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यातच 36 हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विधिमंडळात दिली आहे। त्यामुळे बीड जिल्हा हा राजकीय गुन्हेगारीचं केंद्र बनल्याची चर्चा आहे। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला। आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांनी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूणच कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की देशमुख हत्या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार काही कडक उपाययोजना करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। जिल्ह्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने देण्यात आले होते, मात्र वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एकूण 260 शस्त्र परवान्यांपैकी 199 परवाने रद्द केले आहेत। शस्त्रधारक आणि गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणच नव्हे तर बालाजी घरबुडे आणि महादेव मुंडे यांच्या हत्याबाबतही सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली। शिवाय जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अनेक गँगवार आणि राजकीय कारणांमुळे झालेल्या हत्यांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत। अनेक गुन्ह्यांचे मूळ राजकीय वैमनस्य आणि वर्चस्वाची लढाई असल्याचे बोलले जाते। स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे। तर बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी हा गंभीर चिंतेचा विषय बनला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राजकीय वर्चस्वासाठी होणाऱ्या हत्या आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सरकार काय ठोस उपाययोजना करणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। स्थानिक पोलीस प्रशासन आणि गुन्हे शाखेकडून कठोर कारवाई केली जात असली तरी अजूनही अनेक गुन्हेगार मोकाट फिरत असल्याने कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे।